नमस्कार. मी प्रेमलता जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, हिंगोली. एकेकाळी घराच्या चौकटीमध्ये मर्यादित राहणारी स्त्री ही आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवून पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. आणि या कर्तृत्वान स्त्रीच्या सामर्थ्याला दिलेल्या एक प्रकारचा सन्मान म्हणजे नारी शक्ती वंदन हा अभिनव उपक्रम. स्त्री पुरुष हे खऱ्या अर्थाने समान आहेत, परंतु स्त्री पुरुष समानता ही केवळ विचारांपुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही प्रत्येकाची गरज आहे. स्त्रियांच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे तिच्यावर होणारे कौटुंबिक हिंसाचार. आजकाल आपण पाहतोय की स्त्री जेवढ्या प्रमाणात बाहेर जात आहे, काम करत आहे, नोकरी करत आहे, सर्वांगीण विकास करत आहे, परंतु तिच्यावर होणारे कौटुंबिक अत्याचार अद्यापपर्यंत थांबलेले नाहीये. घराबाहेर राहणारी स्त्री ही घरामध्ये सुद्धा सुरक्षित नाहीये. अशा वेळेस कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलेला आणि तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांच्या अडीअडचणी सोडवून आपसात तडजोड घडवून आणण्याचे काम हे हिंगोली जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल हे कामकाज करत आहे. भरोसा सेल येथे महिलांना त्यांच्या मागणीप्रमाणे मोफत कायदेशीर मदत, तसेच वैद्यकीय मदत आणि गरजेनुसार त्यांच्या मागणीनुसार प्रोटेक्शन अधिकारी, संरक्षण अधिकारी यांच्याकडून त्यांना संपूर्ण कायदेशीर मदत कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अन्वये केली जाते. सन 2025मध्ये एकूण 278 विवाहित जोडप्यांचे कौटुंबिक हिंसाचारामध्ये जे प्रकरणं आले होते त्यामध्ये 278 नवविवाहित आणि विवाहित जोडप्यांचे समुपदेशन योग्य पद्धतीने करून त्यांचे संसार सुरळीत करण्याचे काम भरोसा सेल हिंगोली यांच्या मार्फत करण्यात आले आहे. आज त्या स्त्रिया पूर्णपणे हिंसाचारमुक्त जीवन जगून एक आनंदी, त्यांचा जो हक्क आहे आनंदी जीवन जगण्याचा, तो आज अनुभवत आहेत आणि सर्वांगीण विकास साधत आहेत. प्रत्येक महिलेनी तिचा अधिकार आहे की तिने हिंसाचारमुक्त जीवन जगावे आणि यामध्ये अडचण येत असेल तर हिंगोली जिल्हा पोलीस दल हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायदेशीर मदतीसाठी कायम आपल्या सेवेत तत्पर असेल. महिलांना मी आवाहन करते की आपण कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्याला येणाऱ्या आपल्या प्रगतीमध्ये जो अडथळा ठरत आहे, आपल्या घरगुती हिंसाचार असो किंवा बाहेर कामाच्या ठिकाणी होणारा आपल्यावर अत्याचार असो, याबद्दल आपण बोललं पाहिजे, तक्रार केली पाहिजे. गरज पडल्यास आपल्या मागणीप्रमाणे आपलं नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज कायद्यान्वये करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दल कायम आपल्या सेवेत आणि मदतीसाठी तत्पर आहे. सर्व सशक्त, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण महिलांना मानाचा सलाम. धन्यवाद.